MSc Organic Chemistry, Semester 3, Paper 1, Theoretical Organic Chemistry 1, Unit 1, Organic Reaction Mechanism. In that 1.3 point. Firstly, the reaction involving hard and soft electrophiles and nucleophiles. Then what is the electrophile? An electrophile is an electron deficient species either with a positive charge or with a vacant orbital capable of forming or accepting the electron. That is, it reacts with nucleophile. However, nucleophile is a electron rich species which react with a electron deficient species, that is electrophile. The hard and soft nucleophile. In fact, that some nucleophile like PR3 and RS minus react very fast at a saturated carbon atom, have high energy lone pairs, but very poorly at a carbonyl groups. They are either uncharged or have charge spread diffusely over charge orbitals. Q. The different type of character from strongly basic nucleophile like OH minus that attack carbonyl group rapidly. म्हणजेच काय तर काही न्यूक्लियोफाईल असे आहेत म्हणजे PR3 RS मायनस हे रिॲक्ट फास्ट होतात कुठे तर सॅच्युरेटेड कार्बन ॲटमच्या वेळी पण कुठे वीकली ॲक्ट होतात तर कार्बोनिल ग्रुपच्या इथे असे डिफरंट टाईपचे कॅरेक्टर असणारे न्यूक्लियोफाईल आहेत. जर OH मायनस घेतला तर तो कार्बोनिल ग्रुपवर फास्टली अटॅक करतो रॅपिडली अटॅक करतो. वी कॉल न्यूक्लियोफाईल दॅट रिॲक्ट वेल ॲट अ सॅच्युरेटेड कार्बन सॉफ्ट न्यूक्लियोफाईल. मग सॉफ्ट न्यूक्लियोफाईल कोणाला म्हणायचं? जे सॅच्युरेटेड कार्बनला फास्ट रिॲक्ट होतात. सॅच्युरेटेड कार्बन जे असतात सॅच्युरेटेड चेन असते कार्बन चेन त्यावर फास्ट रिॲक्ट होतात त्याला म्हणतात सॉफ्ट न्यूक्लियोफाईल. दोज दॅट आर मोर बेसिक अँड रिॲक्ट वेल विथ अ कार्बोनिल ग्रुप आर रेफर्ड टू ॲज अ हार्ड न्यूक्लियोफाईल. मग आता हार्ड न्यूक्लियोफाईल कोणाला म्हणायचं? जे मोर बेसिक आहेत आणि जे कार्बोनिल ग्रुपला फास्टली रिॲक्ट होतात कार्बोनिल ग्रुप बरोबर फास्टली रिॲक्ट होतात त्याला म्हणतात हार्ड न्यूक्लियोफाईल. दीज आर युजफुल अँड evocative terms because the soft nucleophile are indeed rather large and fluffy with diffuse high energy electron, while the hard nucleophile are small and spiky with closely held electron and high charge density. जे हार्ड न्यूक्लियोफाईल आहेत ते कसे असतात? स्मॉल असतात, क्लोजली हेल्ड इलेक्ट्रॉनशी बाइंड असतात आणि हाय चार्ज डेन्सिटी त्यांची चार्ज डेन्सिटी जास्त असते त्यामुळे ते कार्बोनिलशी रिॲक्ट होतात म्हणून त्यांना हार्ड न्यूक्लियोफाईल म्हणतात. आणि सॉफ्ट न्यूक्लियोफाईल कसे असतात? लार्ज असतात, साईजने लार्ज असतात आणि त्यांची हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स ही खूप कमी असते लो असते. व्हेन वी सेड हार्ड न्यूक्लियोफाईल और इलेक्ट्रोफाईल वी रेफर द स्पेसीज whose reaction are dominated by the electrostatic attraction, and when we say soft nucleophile electrophile we refer the species whose reaction are dominated by HOMO and LUMO interaction. म्हणजे हार्ड इलेक्ट्रोफाईल किंवा न्यूक्लियोफाईल असतील तर ते इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन ह्यांच्यामध्ये जास्त असतं हार्ड इलेक्ट्रोफाईल किंवा न्यूक्लियोफाईलमध्ये. पण तेच जर आपण सॉफ्ट इलेक्ट्रोफाईल किंवा न्यूक्लियोफाईल घेतले तर त्यांच्यामध्ये होमो अँड लुमो इंटरॅक्शन हे जास्त असतं. इथे डिफरेन्शिएट करून दिले आहेत हार्ड न्यूक्लियोफाईल अँड सॉफ्ट न्यूक्लियोफाईल. हार्ड न्यूक्लियोफाईल कसे असतात? स्मॉल असतात, त्याच्यावर चार्ज असतो. ओके. देन बेसिक असतात. HX इज अ वीक ॲसिड. द लो एनर्जी होमोची एनर्जी त्यांची लो असते लाईक टू अटॅक सी डबल बॉन्ड ओ. सी डबल बॉन्ड ओ मीन्स कार्बोनिल ग्रुपवर ते अटॅक करतात. एक्झाम्पल काय आहेत? RO मायनस NH2 मायनस MELI हे. आणि सॉफ्ट न्यूक्लियोफाईल काय आहेत? सॉफ्ट न्यूक्लियोफाईल हे लार्ज असतात साईजने, न्यूट्रल असतात, नॉट बेसिक नसतात, हाय एनर्जी होमो त्यांची होमो एनर्जी हाय असते
लाईक टू अटॅक सॅच्युरेटेड कार्बन, ते सॅच्युरेटेड कार्बनवर अटॅक करतात, नॉट अ कार्बोनिल ग्रुप. देन एक्झाम्पल काय आहेत, RS मायनस, I मायनस, देन R3P. R3P मध्ये फॉस्फरसची लोन पेअर अटॅक करणार. देन हार्ड अँड सॉफ्ट न्यूक्लिओफाइल्स. की आता आपण याचे एक्झाम्पल बघूया. हार्ड आणि सॉफ्ट न्यूक्लिओफाइल्स कोणकोणते आहेत. हार्ड न्यूक्लिओफाइल्स, बॉर्डर लाईन अँड सॉफ्ट न्यूक्लिओफाइल. बॉर्डर लाईन म्हणजे ते हार्ड न्यूक्लिओफाइल म्हणून पण ॲक्ट करतात, तर कधी कधी सॉफ्ट न्यूक्लिओफाइलमधून सुद्धा ॲक्ट करतात. हार्ड न्यूक्लिओफाइल, हार्ड न्यूक्लिओफाइलमध्ये कोणकोणते येतात, तर F मायनस, फ्लोरीन मायनस, OH मायनस, RO मायनस, देन SO4 मायनस, Cl मायनस, H2O, अल्कोहोल, इथर, कीटोन ग्रुप, अमोनिया, देन RMgBr, RLi. हे जे आहेत हे काय आहेत, हार्ड न्यूक्लिओफाइल. हार्ड न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट करतात, की जे कार्बोनिलवर अटॅक करतात. देन सॉफ्ट न्यूक्लिओफाइल कुठले आहेत, तर I मायनस, RS मायनस, RSC मायनस, S2 मायनस, RSH, म्हणजे जे सल्फर, फॉस्फरस कंटेनिंग जे आहेत, अल्किन्स, ॲरोमॅटिक रिंग, हे जे आहेत ते सॉफ्ट न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट करतात. बॉर्डर लाईन म्हणजे जे कधी कधी सॉफ्ट न्यूक्लिओफाइल पण आणि हार्ड न्यूक्लिओफाइल म्हणून सुद्धा ॲक्ट करतात. मग त्याच्यामध्ये कोण आहे, N3 मायनस, CN मायनस, सायनाईड, RNH2, Br मायनस, हे ते बॉर्डर लाईन म्हणजे दोन्ही ॲक्ट करतात, कधी कधी सॉफ्ट, कधी कधी हार्ड न्यूक्लिओफाइल्स. तर नंतर एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे सॉफ्ट न्यूक्लिओफाइलचं. आता PHSH म्हणजे सल्फर कंटेनिंग आहे. तर सल्फर कंटेनिंग आपण बघितले की तो सॉफ्ट न्यूक्लिओफाइल ॲक्ट करतो. मग सॉफ्ट न्यूक्लिओफाइल हे डायरेक्टली कार्बनवर अटॅक करत नाही, तर ते सॅच्युरेटेड कार्बन चेन जे आहे त्याच्यावर अटॅक करतात. मग आता ही ते अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. मग हा SPH मायनस जो आहे तो अनसॅच्युरेटेडवर अटॅक करणार, म्हणजे C तिथे आहे तिथे तो अटॅक करणार, डायरेक्टली कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करणार नाही. नॉट ओनली कॅन न्यूक्लिओफाइल बी क्लासिफाईड हार्ड और सॉफ्ट, बट इलेक्ट्रोफाइल कॅन टू. म्हणजे फक्त न्यूक्लिओफाइलच क्लासिफाय केलेले नाही आहेत, तर इलेक्ट्रोफाइलसुद्धा क्लासिफाय केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल H+ इज अ हार्ड, व्हेरी हार्ड इलेक्ट्रोफाइल. H+ जो आहे हायड्रोजन प्लस हा व्हेरी हार्ड इलेक्ट्रोफाइल आहे, बिकॉज इट इज अ स्मॉल अँड चार्ज. हा स्मॉल आहे आणि त्याच्यावर चार्ज आहे. वाईल Br2 इज अ सॉफ्ट इलेक्ट्रोफाइल. Br2 सुद्धा हा सॉफ्ट इलेक्ट्रोफाइलच आहे. इट ऑर्बिटल आर डिफ्यूज अँड इट इज अनचार्ज. याचं ऑर्बिटल आहे डिफ्यूज आहे आणि त्याच्यावर चार्ज नाही, अनचार्ज आहे. देन हार्ड अँड सॉफ्टची रिॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण बघूया. द रिॲक्शन ऑफ अ हार्ड स्पेसिस आर डॉमिनेटेड बाय चार्ज अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे हार्ड स्पेसिस जी आहे म्हणजे न्यूक्लिओफाइल किंवा इलेक्ट्रोफाइल हे डॉमिनेट कशाने आहे, चार्ज आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या इफेक्टमुळे. देन रिॲक्शन ऑफ सॉफ्ट स्पेसिस आर डॉमिनेटेड बाय ऑर्बिटल इफेक्ट. आणि सॉफ्ट स्पेसिस जे आहे, सॉफ्ट म्हणजे इलेक्ट्रोफाइल किंवा न्यूक्लिओफाइल जे आहेत ते डॉमिनेट कशाने आहेत, तर ऑर्बिटल इफेक्ट. ऑर्बिटल म्हणजे इफेक्ट म्हणजे इंटरॅक्शन ऑफ अ होमोनोमो इंटरॅक्शन. देन हार्ड न्यूक्लिओफाइल टेंड्स टू रिॲक्ट विथ हार्ड इलेक्ट्रोफाइल. हार्ड न्यूक्लिओफाइल हा कोणाशी रिॲक्ट होणार, हार्ड इलेक्ट्रोफाइलशी. अँड देन सॉफ्ट न्यूक्लिओफाइल टेंड टू रिॲक्ट विथ सॉफ्ट इलेक्ट्रोफाइल. आणि सॉफ्ट न्यूक्लिओफाइल जो आहे तो कोणाशी रिॲक्ट होणार, सॉफ्ट इलेक्ट्रोफाइलशी. हार्ड न्यूक्लिओफाइल हार्ड इलेक्ट्रोफाइलशी, सॉफ्ट न्यूक्लिओफाइल सॉफ्ट इलेक्ट्रोफाइलशी, सॉफ्ट न्यूक्लिओफाइल सॉफ्ट इलेक्ट्रोफाइलशी. देन हार्ड सॉफ्ट डायरेक्ट कॉन्जुगेटेड आयजेशन.
हार्ड न्यूक्लियोफाइल टेंड्स टू रिॲक्ट ॲट अ कार्बोनिल कार्बन हार्ड ऑफ अ इनॉन. म्हणजे हार्ड न्यूक्लियोफाइल जो आहे तो कुठे ॲक्ट होणार, तर कार्बोनिल कार्बनला डायरेक्ट अटॅक करणार. अँड सॉफ्ट न्यूक्लियोफाइल टेंड्स टू रिॲक्ट विथ बीटा कार्बन सॉफ्ट अँड इनॉन अँड लीड टू कॉन्जुगेट ॲडिशन. आणि सॉफ्ट न्यूक्लियोफाइल आहे तो बीटा कार्बनवर, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट कार्बोनिलवर अटॅक करणार नाही. सॉफ्ट न्यूक्लियोफाइल हा अल्फा बीटा कार्बनवर अटॅक करणार, कॉन्जुगेट ॲडिशन देणार. मग असे आपण सल्फरचं उदाहरण एक्झाम्पल घेतलं तसं, त्यामध्ये सल्फर हा सॉफ्ट न्यूक्लियोफाइल असल्यामुळे त्याने अल्फा बीटा ॲडिशन रिॲक्शन दिली आहे, कारण बीटा कार्बनवर त्याने अटॅक करून प्रोडक्ट फॉर्मेशन केलं आहे. हार्ड न्यूक्लियोफाइल आर जनरली दोज विच आर द पॉझिटिव्ह चार्ज and they have relatively high energy of LUMO. And soft electrophile are generally these which positive charge have the relatively low energy LUMO. Then hard nucleophile what those which have negative charge and have low energy HOMO. And soft nucleophiles are generally those which have positive charge and have effectively high energy HOMO.